चिपळूणमध्ये वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जयाजीराव जामदार यांच्या शुभ हस्ते हे उद्घाटन पार पडले. यावेळी न्यायमूर्ती हितेन शामराव वेणेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ पार पडला. व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे ज्येष्ठ सहकारी बंधू न्यायमूर्ती माधव जामदार साहेब, रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष, जिल्हा न्यायाधीश, त्यांनी मंत्री केलं त्यामुळे मी त्याला अध्यक्ष केलं, जिल्हा न्यायाधीश विनोद जाधव, इथे आवर्जून उपस्थित असलेले बार काउन्सिलचे मेंबर पारिजात पांडे साहेब, जिल्हा बारचे चिपळूण बारचे ॲडव्होकेट्सचे अध्यक्ष सावंत साहेब, आणि माझे मुंबई उच्च न्यायालयामधून उपस्थित असलेले माझे मित्र, जेव्हा मी बारमध्ये होतो तेव्हा आम्ही फार चांगले मित्र होतो, ते माझे मित्र हर्षद भडभडे साहेब, सर्व वकील वर्ग, पक्षकार, आणि महत्त्वाचं म्हणजे चिपळूणचे शहराचे नागरिक. आज आपण सर्व इथे उपस्थित आहोत एका आनंदाचा क्षण की चिपळूण शहरामध्ये सिनियर डिव्हिजन हे कोर्ट आज इस्टॅब्लिश झाले. खरंच त्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांचं अभिनंदन. मी इथे पालक जज म्हणून मला इथे उपस्थित राहून जामदार साहेबांच्या बरोबर त्याचं उद्घाटन करण्याची संधी मिळाली, त्यामुळे मी स्वतःचंही खरंच अभिनंदन करून घेतो, कारण हा मौल्याचा क्षण मला मिळाला. आणि सर्वात महत्त्वाचं, आणि जाधव साहेबांनी खरंच व्यवस्थित सांगितलं की एखादं कोर्ट जेव्हा इस्टॅब्लिश होतं तेव्हा तो मार्ग आपण स्वीकारतो, एखादं नवीन कोर्ट आपण इथे इस्टॅब्लिश करतो, त्याचा खरा फायदा हा तिथल्या नागरिकांचा, तिथल्या लिटिगेट्सचा, आणि त्यामुळे ह्या चिपळूण शहराच्या सर्व नागरिकांचंही अभिनंदन. चिपळूण शहराच्या बाबतीमध्ये तसा मी काही मूळचा कोकणातला नाही, त्यामुळे मला फारसा काही चिपळूण शहराबद्दलची माहिती नाही, पण वकिली करत असताना तुळपुळे साहेबांच्या चेंबरला आम्ही कधीही गेलो किंवा हर्षद भडभडे त्याच्या पक्षकारांच्या आणि इतर गोष्टींच्या व्यतिरिक्त जर तोंड भरून जर कशाचा कौतुक करत असेल तर तो फक्त चिपळूण शहराच्या बाबतीत. त्यामुळे चिपळूण शहराबाबतीतली मला सगळी जास्तीत जास्त माहिती जी काही मिळाली ती हर्षदकडून मिळाली, आणि त्यामुळे मी एवढंही सांगू शकतो की सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं हे शहर अतिशय निसर्गरम्य. पण जेव्हा मी इथे आलो आणि मी पाहिलं तेव्हा हे बराचसं प्रगतिशील शहर मला जाणवलं. इथे बरेचसे व्यवसायानिमित्त ये जा करणारी लोक, शिक्षण, आणि अशा घेवाणदेवाण करणारी जेव्हा लोक होतात आणि या शहरामध्ये येतात तेव्हा त्या शहरामध्ये एक इस्टॅब्लिश्ड कोर्ट असणं फार महत्त्वाचं, आणि याची बहुतेक जाणीव जामदार साहेबांना झाली असावी, आणि आपल्या सर्वांच्या मदतीने त्यांनीही पुढाकार घेऊन या कोर्टाचं स्थापन केलं, त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. आता नवीन कोर्ट आलं, आपण त्या कोर्टाचं आज उद्घाटन केलं, आपण सगळे आनंद झालो, पण जेव्हा एखादी गोष्ट आपल्याकडे येते तेव्हा त्या गोष्टीच्या आनंदाबरोबरच एक जबाबदारी देखील आपल्यावरती सगळ्यांवरती येते. मग ती जबाबदारी न्यायमूर्ती म्हणून किंवा न्यायाधीश म्हणून जेव्हा
त्या कोर्टामध्ये कार्यरत होतील त्या न्यायाधीशांवर पण असेल, इथे काम करणाऱ्या प्रत्येक वकिलावरती देखील ती जबाबदारी असेल आणि त्याचबरोबर जो नागरिक या कोर्टामध्ये न्याय मागण्यासाठी दाद मागण्यासाठी येईल त्या पक्षकारावरती देखील त्याची जबाबदारी असते. आणि ही सामूहिक जबाबदारी पार पडत असताना हे इस्टॅब्लिशमेंट आणि ही कॉन्स्टिट्यूशन आपण जी राबवतो आज, त्याचा मूलभूत जर पाया आपण पाहिलात तर तो तुमचा माझा आनंद हा एक बाजूला, पण त्याचा मूलभूत पाया जो असतो तो म्हणजे त्या नागरिकाचा आणि त्या पक्षकाराचा कोर्टात येणाऱ्या आणि येण्यासाठी असलेला त्याचा विश्वास, त्याचा एक कॉन्फिडन्स असतं आपल्यामध्ये की मी ह्या संस्थेमध्ये गेल्यानंतर मला जे काही त्रास आहे किंवा माझी जे काही माझं डिस्प्यूट आहे, जे काही मला कारणासाठी मी इथे आलेलो आहे त्या बाबतीमध्ये मला योग्य तो न्याय मिळेल, निकाल त्याच्या बाजूने लागेलच याची त्याला अपेक्षा असते. पण त्याच्याहूनही जास्त जर कुठली अपेक्षा असेल तर ते म्हणजे तो पक्षकार माझी बाजू ऐकून घेईल या समाधानाने इथून जाण्यासाठी आलेला असतो. त्यामुळे ही जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे. हे नवीन कोर्ट आपण जे इस्टॅब्लिश केलेलं आहे त्या कोर्टाचा पूर्णपणे पाया अशा पद्धतीने आपल्याला भक्कम करायचा आहे. त्याला सगळ्याच वक्त्यांनी माझा पेपर फोडून टाकला की मी चिपळूणचा आहे, पण जरा एक दडपण पण आहे, कारण सावंत साहेबांनी त्यांचं भाषण संपवताना 2 गोष्टी सांगितल्या की त्यांना संधी दिली आणि त्यांचं भाषण फार शांतपणे ऐकलं. पण मी चिपळूणचा तर आहेच, पण आमचे पूर्वज 200-300 वर्षापूर्वी पुण्यात माधव जामदार हे चिपळूणचे आहे आणि माझे वडील हे न्यायाधीश होते, त्यामुळं आम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात पण मी चिपळूणचा आहे, पुण्याचा आहे आणि मालेगावचं पाणी पिलेलं आहे. चिपळूण पण वरिष्ठ बरं स्तर झालं दिवाणी की न्यायालयाचे इथं उल्लेख केला गेला की मी चिपळूणचा आहे. आम्ही सह्याद्रीच्या माथ्यावरचं जे तिवडी गाव आहे त्या तिवडी गावातून 200-300 वर्षापूर्वी पुण्याला गेलो. मी जो पहिल्यांदा चिपळूणला आलो आणि त्या तिवडीला गेलो तेव्हा मी 10वीची माझी परीक्षा दिल्यानंतर गेलो आणि तिथे जवळजवळ 15 दिवस राहून संपूर्ण जंगल आणि डोंगर मी पालथे घातले. पण त्यावेळेस आणि आज देखील ती स्थिती आहे, फक्त प्रायव्हेट व्हेकल्स अवेलेबल आहे. एक एसटी संध्याकाळी जायची, ती तिथे मुक्कामाला राहायची आणि तीच एसटी दुसऱ्या दिवशी परत यायची. एवढं एकच व्हेकल, त्यावेळेस तर प्रायव्हेट व्हेकलच नव्हतं.